आता आज आपण काय बघणार आहे, 9वी मधला भाग 1 मधला पहिला धडा. त्याचं नाव काय आहे? सेट. सेमी मध्ये काय म्हणणार आहे? सेट. सेट नाही, सेट्स. ओके. आणि मराठीमध्ये काय म्हणणार आहे? संच. तर सेट म्हणजे काय, संच म्हणजे काय, तुम्हाला थोडस माहिती देतो मी अगोदर. ओके. सेट म्हणजे काय, आता चाव्या, फुल वगैरे बघितलंय, फुलं, फुलांचं काय असतं? गुच्छ. फुलांचं काय असतंय? गुच्छ. आता फुलं कसे असतं? एक नसतंय, गुच्छात असते बा. असं हॅपी बर्थडे म्हणून देत आहे बा. हा, त्यात किती असते? खूप सारे गुच्छ असतात. मग ते गुच्छ होऊन काय तयार होते? तुमचा संच तयार होते. जे फ्लॉवर्स असतात ते सगळे फ्लॉवर्स मिळून काय तयार होतोय? सेमीवाले काय तयार होतंय? सेट. समजलं? आता चावी वगैरे असते ते बघा, हा, असं नेताना वाजवत वाजवत नेते बा. चावीचा आवाज येते. मग ते काय झालं तुमचं? चाव्यांचा गुच्छ. सेमी मध्ये काय म्हणणार आहे? सेट. कोणाचा? कीज. कीज ऑफ अ सेट. हा लक्षात. अजून कशाचं असते तुमचं? आता बघा, इथं वया वया घेतलं, वहीवर आता सगळ्यांना, मी इथं एवढे विद्यार्थी ते सगळ्यांची वया घेतलं मी एकत्र ठेवलं, तर काय दिसायला लागलं होते तुम्हाला? वयांचा संच, गट्टा दिसायला लागला. मग त्या गट्ट्यालाच काय म्हणताय तुम्ही? संच. सेमीवाले काय म्हणणार आहे? समजलं? सेट थोडं थोडं. बरं, आता आकाशात पक्षी उडतात. ओके. ते थवा म्हणतोय बा आपण, थवा. ओके. थवा म्हणतोय. मग त्या थवाला पण एकच उडतंय का? ते एक उडाला तर आपण थवा म्हणणार आहे का त्याला? नाही. मग ते एकच उडाला, पक्षी उडाला म्हणताय. पण नंतर काय म्हणतात, जर खूप सारे असलं तर काय म्हणताय? पक्ष्यांचा. मग ते पण काय तयार झाले? सेट तयार झाला. बरोबर आहे, संच तयार झाला. समजलं इथपर्यंत? आता तुम्ही इथं बसलाय ग्रुप न. सेट म्हणजे काय? इनडायरेक्टली ग्रुप, कोणत्याही संख्येचा ग्रुप. कळलं? आता मुलांचा एक ग्रुप आहे आणि मुलींचा एक ग्रुप आहे. ओके. हे ग्रुप काय झाला, तुम्ही सगळे मिळून काय झाला? सेट ऑफ बॉईज. मुलांचा संच. आणि इकडे बघितल्यावर कोणाचा संच होणार तुमचं? हे सेट ऑफ गर्ल्स. तर माझ्यासाठी काय आहे? माझ्यासाठी हे सेट ऑफ बॉईज आणि सेट ऑफ गर्ल्स नसणार. माझ्यासाठी काय असणार आहे? सेट ऑफ स्टुडंट. लक्षात? विद्यार्थ्यांचा संच. कळलं इथपर्यंत? संच काय असतंय, सेट काय असतंय? एकाला सेट म्हणणार आहे आपण. आता कोण? हा, आता मी आहे का इथं? मी आहो का? मी, तुम्ही सगळे कोण आहे? स्टुडंट्स, विद्यार्थी आहे. आणि मी कोण आहे? शिक्षक. ओके. शिक्षक आहे. मग आता माझा संच आहे का इथं? मी एकटाच आहे ना. मग एकट्याला संच म्हणणार का तुम्ही? सेट म्हणणार का? नाही. समजलं इथपर्यंत? जे ग्रुप वाईज येतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे संख्या एकत्र येतात किंवा कोणत्याही वस्तू एकत्र येतात, तर त्याला काय म्हणायचं? संच. सेमी मध्ये काय म्हणणार त्याला? सेट. समजलं इथपर्यंत? सेट काय असतंय, संच काय असतंय, सेमी मराठी दोन्ही. ठीक आहे. पुढे बघा. आता फॉर एक्झाम्पल दिले ते बघा, काय काय दिले. डेज ऑफ अ वीक. डेज ऑफ अ वीक लागतं इकडं. म्हणजे काय हो? आठवड्यातले दिवस. कुठले कुठले असतात? संडे, ओके. म्हणजे काय झालं हो तुमचा? हा पण संच झाला. मी विचारलं आठवड्याचे दिवस सांगा, म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार? फक्त संडे म्हणणार आहे का? मंडे म्हणणार आहे का? एकत्र सगळेच म्हणणार आहे ना तुम्ही. संचामध्ये सगळेच आले. कळलं इथपर्यंत? कळलं? फक्त एकच म्हणणार नाही तुम्ही, सगळेच म्हणणार संडे मंडे सर. एक नाही तर 7 आले तुमचे. मग 7 आले का? 7चं काय झालं? एक काय तयार झाला? सेट. संच तयार झाला. समजलं इथपर्यंत? दुसरं बघा एक्झाम्पल. मंथ इन अ इयर. एका वर्षातले महिने. ओके. एका वर्षातले महिने. मी विचारलं एका वर्षातले महिने सांगा, म्हटलं तर तुम्ही फक्त जानेवारी म्हणणार आहे का? सगळे सांगणार ना सर, जानेवारी फेब्रुवारी म्हणत. ओके. मग किती महिने होणार एकूण? ते पण काय झालं? सेट. कशाचा? मंथचा. मंथचा. कोणाचा? कुठला मंथ? इयरचा. त्या इयर, हा, इयर ऑफ द मंथ किंवा मंथ ऑफ द इयर. समजलं इथपर्यंत? पुढं. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर म्हणजे काय असतं? फर्स्ट शब्द आलाय. फर्स्ट म्हणजे काय? पहिल्यापासून कुठपर्यंत? 10 पर्यंत. 1 ते 10 पर्यंत संख्यांचा संच. मग काय करणार तुम्ही? 1 ते 10 सांगितले तुम्हाला, तर तुम्ही फक्त डायरेक्ट 5 लिहिणार का? 7 लिहिणार का? एकच लिहिणार का? नाही. मग किती लिहिणार? 1 पासून 10 पर्यंत. म्हणजे 1 2 3 करत कुठपर्यंत लिहिणार?
सगळं समजलं इथंपर्यंत? चलो पुढे बघा. ओके, इथंपर्यंत कळलं. आता पुढे येऊ आपण सेट्स काय असतात त्याचे डेफिनेशन वगैरे बघूया. पुढे बघूया. चला लिहून घ्या सेटचं डेफिनेशन. मराठी मीडियम वाले कुठे आहे माहिती आहे का? पेज नंबर पहिला एक्झाम्पल. मराठी मीडियम मधले लिहून घ्या. मराठी मीडियम वाले मराठी लिहून घ्या, सेमी वाले सेमी मध्ये लिहून. झालं का? नक्की? चलो लक्ष द्या आता. मग पुढं लक्ष द्या. याचं काय लिहिलं बाबा? पहिला एक्झाम्पल. द सेट ऑफ द नॅचरल नंबर्स. द सेट ऑफ द नॅचरल नंबर्स. ठीक आहे, इथं पहा नैसर्गिक संख्यांचा संच. संच लिहिताना काय करायचं? नेहमी कसं लिहायचं? सगळं पूर्णपणे आपलं बेसिक पण आहे. मग लिहिताना बघा नॅचरल नंबर म्हणजे कुठली संख्या हो? नैसर्गिक संख्या. मग एन बरोबर लावायचं. कसं लिहायचं बघा? एन बरोबर ह्याला काय म्हणायचं? कर्ली ब्रॅकेट. काय म्हणायचं? कर्ली ब्रॅकेट. मराठीमध्ये काय म्हणायचं? महिरपी कंस. ठीक आहे. आता पहा इथे कुठली संख्या सांगितली तुम्हाला? नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्या माहिती आहे सगळ्यांना? कुठनं चालू होतात? 2 पासन, 1 पासन, 0 पासन. ओके, अजून? हा सांगा. 1 पासन. ठीक आहे. आता बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय पहिला ते लक्षात घ्या. नैसर्गिक संख्या म्हणजे निसर्गातून आपल्याला भेटलेले संख्या. निसर्गातून भेटलेले संख्या असं समजा. ठीक आहे. म्हणजे बघा आता तुमचे बोट आहेत ना, सगळ्यांना किती बोट आहेत? ती कोणाला 11 आहेत का? असते ती, असे पण असतात. ओके, आता 10 बोट आहे. ती मोजताना कसं मोजताय? मोजा बघू. हा, एकच का मोजला? 0 का धरला नाही? 2 का धरला नाही? डायरेक्ट 1 का धरला? ठीक आहे. म्हणजे समजा नॅचरली असं लक्षात ठेवायचं, जे नैसर्गिकरित्या आपल्याला भेटलेलं आहेत त्याला काय म्हणतोय आपण? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. काउंटिंग डायरेक्ट कुठनं चालू करताय? 1 2 3 4. ओके, नैसर्गिक चालू करता. बरं, आता तुम्हाला कोण तर म्हटलं तारे किती येते मोपा, मग तुम्ही चालू तर करताल ना. कुठपासून? 0 1 2 करणार का? नाही. मग मोजताना किती म्हणणार? पहिला 1 2 3. नैसर्गिक ना. झाड मोपायला लावलं कसं मोजणार? 1 2 3. म्हणजे कुठनं चालू करणार तुम्ही? 1 पासून. कुठपर्यंत थांबणार जाऊन? 10 पर्यंत सांगितलंय. गुड 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 गुड. अनंतपर्यंत, इनफायनाईट म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला, सॉरी सेमी मध्ये, आणि मराठीमध्ये अनंतपर्यंत. मग याला लिहिते कसा बघा? 1 2 3 4 5. सगळं लिहायचं बसायचं नाही. डॅश 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 कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. समजलं का उत्तर कसं लिहायचं? हे आणि म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, नॅचरल लिहून घ्या. मराठीमध्ये काय लिहिणार? 4. इथं काय करा? चेंज. समजलं काय लिहायचं? तर नैसर्गिक संख्या ठिकाणी काय लिहायचं? फक्त पूर्ण संख्यांचा संच. ओके, पूर्ण संख्यांचा संच मराठी मीडियम मध्ये लिहून घ्या. तर नैसर्गिकच्या ठिकाणी पूर्ण संख्यांचा संच. चला आता बघा पूर्ण संख्या, होल नंबर. आता होल नंबर कुठनं चालू होता तो? ओके, 0. आता बघा, आता हे जर ट्रिक आहे, म्हणजे कोणाला लक्षात राहतंय, कोणाला 1 पासून म्हणतात, कोण 2 पासून म्हणतात, कोण 0च म्हणतंय, कोण ऋण धन संख्याच म्हणताय. आता बघा होल म्हणा बघू. होल सुरात म्हणा भाऊ. होल पूर्ण म्हणा भाऊ. पूर्ण पूर्ण म्हणा भाऊ. पूर्ण म्हणा बघू. आता बघा होल म्हणताना तुमचं ओठ गोल होतंय का? भाऊ होल म्हणताना तुमचं ओठ गोल होतंय का? होतंय.
गोल झाला गोल. गोल म्हणजे काय? 0. आलं लक्षात? शब्दातच तुमचा नंबर लपलेला आहे. ओके बघा, होल होल म्हणा बघू. होल झालं का? तोंड गोल. मग गोल झाला म्हणलं किती चालू होणार तुमचं? पहिला 0. समजलं? ह्याच्या पुढे काय असतं पुन्हा? 1 2 3 1 2 3 4 कुठेपर्यंत जाणार हे? ओके गुड. समजलं? छान. इथं बघा, झालं असेल तर पुढचा प्रश्न लिहून घ्या. आपण तिसरा लिहिलेला आहे त्याचा, द सेट ऑफ इंटिजर्स. द सेट ऑफ, मराठीमध्ये कुठल्या संख्या म्हणणार आहे? पूर्णांक संख्यांचा संच. ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या. इकडे बघा, नॅचरल नंबर लिहिताना कॅपिटल एन दाखवले, होल नंबर लिहिताना कॅपिटल डब्ल्यू लावले, इंटिजर लावताना कॅपिटल आय घेतले. म्हणजे एवढं लक्षात घ्या, संच लिहिताना अल्फाबेट कुठलं वापरायचं? कॅपिटलच वापरायचं. आता बघा, इथं जर तुम्ही एन स्मॉल यूज केला तर चुकणार, डब्ल्यू स्मॉल यूज केला तर चुकणार. मग कोणतेही संख्या असं, कोणतेही अल्फाबेट असू दे, तर कुठलं कॅपिटल यूज करायचं का स्मॉल? कॅपिटल एनी टाइम. आता इथं कुठं जर दिलं नसेल कुठलं नंबर, तर डायरेक्ट काय घ्यायचं? कॅपिटल ए बरोबर, कॅपिटल बी बरोबर. ओके, असलं ए घ्यायचं नाही, चुकणार आहे. कॅपिटलच घ्यायचं सगळं. हा लक्षात. इकडे आता काय? द सेट ऑफ इंटिजर नंबर. आता एवढं सोपं आहे ना, पूर्णांक संख्या सोपं आहे. पूर्णांक संख्या म्हणजे ऐका, 0 मध्ये ठेवायचं. कोणाला? 0. अलीकडे कोण असतंय? धन. पलीकडे कोण असतंय? धन ऋण 0. धन ऋण 0 सगळ्याला मिळून काय तयार होतंय? इंटिजर्स. लक्षात? लक्षात पहा. मग मध्ये कोणाला ठेवायचं? 0. इकडे कुठल्या संख्या असते? ती खालच्या साईडला ऋण संख्या. -1 -2 -3 असं कुठं असणार? अनंत पर्यंत तिकडे असणार लेफ्ट साईडला. राईट साईडला पण काय ना तुमचं? 1 2 3 कुठपर्यंत असणार ते? समजलं काय? इंटिजर नंबर्स लिहून घ्या. समजलं सगळ्यांना? अजून एकदा बघूया. संच समजलं काय असतंय? ओके. मग काय म्हणताय? In we can definitely and clearly decide the object of the given collection, then that the collection is called as set. म्हणजे कुठले कलेक्शन आपल्याला सांगता येते, त्याचं कलेक्शन करता येते. कलेक्शन म्हणजे काय? संच करता येते, त्यालाच काय आपण म्हणतोय? सेट. कलेक्शन म्हणजेच काय? ग्रुप. कळलं? आता कुठं तर ऐकलेलं असतं बा, क्लॉथ कलेक्शन. ऐकलंय का? म्हणजे काय? कपड्याचा कलेक्शन असते तिथं. म्हणजे कपड्याचं काय असते तिथं? संच असते. कपडे असतात ना, तिथं गेल्यावर काय दुसरं भाजीपाला भेटणार आहे? हा, असं लिहिलंय का तिथं? फ्रूट कलेक्शन लिहिलंय का? नाही. काय लिहिलेलं असतं तिथं? क्लॉथ कलेक्शन. मग त्या क्लॉथ कलेक्शन मध्ये भाजी भेटणार आहे का? जेवायला भेटणार आहे का? मग काय भेटणार आहे? कपडे. त्यामुळे त्या काय म्हणतात ते? पॉट. ते मग काय झालं? काय म्हणू शकतो आपण त्याला? कशाचा सेट म्हणू शकतोय? क्लॉथचा. म्हणजे कशाचा? कपड्याचा. लक्षात हे सगळं. चलो मग एक्झाम्पल बघा. पहिलं कुठलं बघितलं आपण? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कळले, जे नैसर्गिकरित्या मोजता येते आपल्याला. कुठचा चालू होतात? 1 पासून 2 3 4 अनंत पर्यंत. ओके, इनफायनाइट. दुसरं बघा काय घेतलं आपण? होल नंबर. होल नंबर कुठनं चालू होतात? गोल पासून. होल नंबर कुठनं चालू होतात? गोल पासून. गोल म्हणजेच कोण? 0. समजलं हे पण? 0 1 2 3 अनंत पर्यंत. तिसरा काय घेतला आपण? इंटिजर नंबर्स. इंटिजर नंबर्स कुठनं चालू होतात? ओके, त्यानंतर अजून घेऊया बघा. चौथा, द सेट ऑफ रॅशनल नंबर. Rational numbers. Okay, set of a rational number.
मराठीमध्ये काय असणार आहे? परिमेय संख्यांचा परिमेय संख्यांचा संच. पहिला परिमेय संख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहित पाहिजे. जसं तुम्हाला नॅचरल नंबर म्हणजे काय माहित पाहिजे, त्यानंतर होल नंबर म्हणजे माहित पाहिजे, मग तुम्ही लिहिणार. त्यानंतर इंटिजर्स म्हणजे काय माहित पाहिजे, मग तुम्ही लिहिणार. तसंच रॅशनल नंबर म्हणजे काय माहित पाहिजे, मग तुम्ही काय म्हणणार आहे, लिहिता येणार आहे. बघा मग आता इथं आता रॅशनल नंबरला क्यू डिनोट करायचं बरं का, आर करायचं नाही. ठीक आहे. आता माहित आता मी पहिलं लिहिलं रॅशनल नंबर काय असतात बघा. जे संख्या किंवा ज्या संख्या रे ज्या संख्या पी छेद क्यू च्या रूपात असतात. म्हणजे काय सर? पी छेद क्यू च्या रूपात म्हणजे वर एक संख्या खाली एक संख्या, म्हणजे काय म्हणतो आपण? फ्रॅक्शन म्हणतोय त्याला. फ्रॅक्शन मध्ये लागतंय. म्हणजे बघा इथं बघा 8/5 लिहिलं. कुठली संख्या आहे हो? फ्रॅक्शन आहे, मग त्यालाच कुठलं म्हणायचं? रॅशनल म्हणायचं. ठीक आहे. बघा आता तसल्या संख्या घेतल्या तर पण चालतंय. दुसरे काय इररॅशनल तुम्हाला आता नाही पुढे आल्यावर सांगतो मी. ठीक आहे. मग त्याला कसं लिहिता येतंय? लिहा. काय आलं तुमचं? 4/2 लिहू शकताय. कोणतीही संख्या घेऊ शकता. इथं डायरेक्ट दिलं नाही हा, कितीपर्यंत घ्यायचं वगैरे, इनफायनाइट वगैरे सगळे असतात त्यात पण. हा. त्यानंतर काय घेणार? 1/2. अजून काय घेणार? 9 घेणार का नाही? 9 नाही ना बाळांनो, 9 पण घेणार. काय घेणार? 9 लिहिलं वर, खाली काय नसतं म्हणजे किती असतंय? दिसलं का? पी छेद क्यू च्या रूपात. कळलं? 9 पण कुठली संख्या आहे तुमची? रॅशनल नंबर. 12 घेऊ का? 12 येणार ना? का? खाली काय नसतं म्हणजे किती असते? 12च्या 1 म्हणजे पी छेद क्यू च्या रूपात दिसायला लागलंय. ओके. ठीक आहे. 8/4 आहे लिहू शकतोय. ठीक आहे. म्हणजे असे किती पण लिहू शकतोय. समजलं रॅशनल नंबरचे काय असतात? ठीक आहे. पुढचा लास्टचा एक पॉइंट बघूया आपण. थांबूया. झालं? लक्ष द्या. आता रिअल नंबर. आता काय आलंय? रिअल नंबर. एवढं सोपं आहे बाळा. रिअल नंबर लय सोपं आहे. कोणतीही संख्या घ्या, रिअल नंबर. काय म्हटलं मी? कोणतीही संख्या घ्या, रिअल नंबर. म्हणजे सर हे नॅचरल नंबर वेगळा आहे, होल नंबर वेगळा आहे, इंटिजर्स वेगळे आहे, ती रॅशनल नंबर वेगळे आहे. सर सगळेच वेगळे आहे ती. आणि तुम्ही काय म्हणताय? कोणतेही नंबर घ्या, रिअल नंबर. म्हणजे कळलं? सगळ्यात वरचा कोण आला मग तुमचा? रिअल नंबर. आणि त्यात सगळे हे पार्ट असतात. कळलं? रिअल नंबरच्या आत सगळे हे पार्ट असतात. मग रिअल नंबर कोणतेही सांगा तुम्ही. हा सर 1 घ्या, 9 घ्या, 6/3 घ्या, -5 घ्या, 0 घ्या, 7 घ्या, चालतंय. म्हणजे कोणताही नंबर घेतलं तर तो कोणता नंबर आहे? रिअल नंबर. समजला का सगळ्यांना? ठीक आहे. हे तुमचे टाइप्स झाले. कोणाचे? नंबरचे टाइप. हे कळलं असेल तर तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिस सेट ऑटोमॅटिक समजते. क्यू तसं नावच आहे. रॅशनल नंबरला काय करते ती? क्यूच नाव देते ती. ओके. रॅशनल नंबरला इथं आर घेतलं. ओके. रॅशनल नंबरला जर आर युज केली तर रिअल ला काय युज करणार? ओके. कळलं? मग एकाचे नाव 2-2 असतात का? घरातच ते पण. हा बघा रिअल म्हणजे काय सांगितलं मी? रिअल वडील झाल्यावर झाला आणि त्याचे मुलं हे सगळे झाल्यावर झाले. मग वडिलाचं पण नाव आर वरनं चालू होतंय. आर आहे नाव आणि मुलाचं पण नाव आर, तसं चालेल का? नाही. मग काय केलं? तिथं नाव चेंज करून क्यू ठेवलं. कळलं? ठीक आहे. काय युज करायचं मग रॅशनल नंबरला? क्यू. चल. आणि सगळे कशामध्ये लिहिले? कॅपिटल मध्येच लिहायचं. कॅपिटल मध्ये लिहायचं. ओके. हे समजलं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट उद्या आपण समजून घेऊया. ठीक आहे. चल.